नमस्कार, मी प्रशांत कदम। 5 राज्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे। उद्या छत्तीसगडमध्ये पहिल्या टप्प्याचं मतदान पार पडणार आहे। लोकसभेच्या या सेमीफायनल वेळीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक मोठी घोषणा केली आहे। देशातल्या 80 कोटी गरिबांना मोफत रेशन धान्य देण्याच्या योजनेला थेट 5 वर्षांची मुदतवाढ जाहीर करण्यात आली आहे। 2028 पर्यंत मोदी सरकार देशातल्या गरिबांसाठी मोफत अन्नधान्य पुरवणार आहे। 5 राज्यांच्या निवडणुकीआधी मोदींचा सगळ्यात मोठा मास्टर स्ट्रोक म्हणून एकीकडे काही माध्यम याचं वर्णन करतायत, तर दुसऱ्या बाजूला विरोधी पक्ष या योजनेवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आजवरच्या बदलत्या भूमिकांचा इतिहास सांगतोय। केवळ या 5 राज्यांच्या निवडणुकांसाठीच नव्हे, तर येणाऱ्या 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी सुद्धा भाजपची सगळ्यात मोठी मदार या घोषणेवरती असू शकते आणि त्यामुळे या भोवतीचं राजकारण जे आहे ते नीट समजून घेणं आवश्यक आहे। या एका घोषणेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आजवरच्या भूमिकांचे बदलते रंग, काही युटर्न तर लपलेले आहेतच, पण देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत येणाऱ्या काळाबद्दलचं एक कटू सत्य सुद्धा याच्यामध्ये दडलेलं आहे। त्यामुळेच हा व्हिडिओ पूर्णपणे पहा। जरी तुम्ही स्वतः या मोफत अन्नधान्य योजनेचे लाभार्थी नसाल तरी सुद्धा तुमच्यासाठी ही बातमी तितकीच महत्त्वाची, देशासाठी तितकीच महत्त्वाची आहे। छत्तीसगडमध्ये पहिल्या टप्प्याचा प्रचार संपत होता, त्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही महत्त्वपूर्ण घोषणा केली। टायमिंग पण बघा, म्हणजे ही सरकारी घोषणा होती, ते कधीही जाहीर करू शकले असते, पण बरोबर 5 राज्यांच्या निवडणुकीमध्ये पहिलं राज्य ज्यावेळी मतदानाला सामोरं जातंय त्याच्या आधी ही घोषणा झाली। ही योजना कोरोना काळामध्ये केवळ 3 महिन्यांसाठी सुरू झालेली होती, पण नंतर तब्बल 6 वेळा मुदतवाढ होत ती 28 महिने चालू राहिली। येत्या डिसेंबरमध्ये या योजनेची मुदत संपणार होती, पण यावेळी तिला मुदतवाढ मिळाली, ती देखील थेट 5 वर्षांसाठी। छत्तीसगडमधल्या दुर्गमध्ये ही घोषणा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं काय म्हणाले ते आधी ऐकूयात। आपका ये बेटा जो गरीबी जी करके आया है, गरीबों के बीच से निकल करके आया है, ये आपका बेटा, आपका भाई, उसने एक और निश्चय कर लिया है। मेरे गरीब भाइयों बहनों, मैं देश के गरीब भाइयों बहनों को आज दूर की धरती से बताना चाहता हूं, मैंने निश्चय कर लिया है। देश के 80 करोड़ गरीबों को मुफ्त राशन देने वाली योजना को भाजपा सरकार अब अगले 5 साल के लिए और बढ़ाएगी। मी व्हिडिओच्या सुरुवातीला जेव्हा ही बातमी सांगितली तेव्हा एका आकड्यानं तुमचं लक्ष वेधलं का मला माहिती नाही, पण देशातल्या 80 कोटी लोकांना या योजनेचा लाभ होणार आहे। आपल्या देशाचा लोकसंख्येचा लेटेस्ट आकडा 2021 ची जनगणना न झाल्यामुळे अधिकृतपणे उपलब्ध नाहीये, पण साधारणपणे 135 ते 140 कोटी पर्यंत ती असल्याचा अंदाज आहे। म्हणजे देशातल्या निम्म्या जनतेला, 50% लोकसंख्येला सरकारकडून मोफत अन्नधान्य द्यावं लागतं, इतकी ती गरीब आहे। एकीकडे मोदी सरकार हा देशाचा अमृतकाळ सुरू असल्याचं सांगतंय। देशाची अर्थव्यवस्था लवकरच 3ऱ्या क्रमांकावरती पोहोचेल आणि ही माझी वैयक्तिक गॅरंटी आहे, असं सुद्धा पंतप्रधान मोदी अगदी 2 ते 3 महिन्यांपूर्वी जाहीर कार्यक्रमामध्ये म्हणालेले आहे। त्याचवेळी जर 80 कोटी जनतेला सरकारकडून मोफत अन्नधान्य द्यावं लागत असेल तर यातली नेमकी कुठली गोष्ट देशाची खरी परिस्थिती स्पष्ट करते याचा विचार करायला हवा। जर अर्थव्यवस्थेच्या विकासदराचे आकडेही खरेच आहेत तर मग हा विकास नेमका कोणाचा होतोय? एकीकडे याच देशातले उद्योगपती जगातल्या श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये भरारी घेत आहेत आणि दुसरीकडे याच देशातल्या 80 कोटी गरिबांना सरकारकडून सबसिडीनं मोफत धान्य देण्याची वेळ येते। म्हणजे हा विकास त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाहीये का? देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती यापेक्षा आणखी कुठल्या आकड्यांमधून स्पष्ट होऊ शकते? कितीही मोठमोठे दावे केले तरी सुद्धा महागाई, बेरोजगारी आणि वाढती विषमता यामुळे अर्थव्यवस्थेवरचा जो ताण आहे तोच या आकडेवारीमधून स्पष्ट होतो। बाकी या स्थितीचं पूर्ण भान कदाचित पंतप्रधानांना आहे,
देशातल्या 80 कोटी लोकांना सरकारकडून मोफत धान्याची गरज पुढची 5 वर्ष लागणार याचा त्यांना अंदाज आहे आणि कदाचित त्याचमुळं त्यांनी ही घोषणा केलेली असणार. हा त्यांचा एक प्रकारे खरं तर प्रामाणिकपणाच म्हणायला हवा, कारण ही गोष्ट ती आकड्यांमधून कबूल करतायत. ही योजना जी आहे ती नेमकी काय आहे ते सुद्धा थोडक्यात बघूयात. गरीब कुटुंबांना दर महिना 5 किलो अन्नधान्य या योजनेअंतर्गत मोफत दिलं जाणार आहे. अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत गरिबांना 2 ते 3 रुपये किलो दरामध्ये प्रति कुटुंब 35 किलो अन्नधान्य दिलं जातं. त्याच्या व्यतिरिक्त ही मदत दिली जाते. लाभार्थींच्या गटवारीनुसार हे अन्नधान्य दिलं जातं. गेल्या 3 वर्षामध्ये या योजनेवरती 3.91 लाख कोटी रुपये खर्च झाल्याची आकडेवारी सरकारनं संसदेमध्ये दिलेली होती. अंत्योदय अन्न योजनेचे लाभार्थी आणि प्रायोरिटी हाऊसहोल्ड्स म्हणजे PHH कॅटेगरीतल्या लोकांसाठी ही मोफत धान्याची सुविधा उपलब्ध असते. दोन्ही गटातले लाभार्थी राज्य आणि केंद्र सरकारच्या काही निकषांनुसार ठरतात. याशिवाय शहरामध्ये झोपडपट्टीधारक, हातगाडी चालवणारे, रिक्षा चालक अशा काही इतर वर्गातल्या लोकांना सुद्धा याचा लाभ घेता येतो. गरिबांसाठी अशी योजना राबवणं खरं तर सरकारच्या कल्याणकारी कामांमध्ये राज्यघटनेला सुद्धा अपेक्षित आहे. पण पंतप्रधान मोदींचं अशा योजनांबद्दलचं मत जे आहे त्याच्यात मात्र सातत्य दिसत नाही. गुजरातचे मुख्यमंत्री असताना 2013 मधल्या त्यांच्या वक्तव्यांचा दाखला काँग्रेसकडून दिला जातोय. तेव्हा UPA सरकारनं अन्न सुरक्षा योजना म्हणजे फूड सिक्युरिटी ॲक्ट लागू केला होता. त्यावेळी मात्र गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून मोदी त्यावर टीका करत होते. या योजनेमध्ये लाभार्थींचा क्रायटेरिया नीट ठरवला गेला नसल्याचा आरोप त्यावेळी त्यांनी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांना एक पत्र लिहून केलेला होता. शिवाय या घोषणेनं जागतिक भूक निर्देशांकामध्ये भारताची जी स्थिती आहे ती सुद्धा एक प्रकारे सरकारनं स्वीकारली आहे का हे सुद्धा म्हणावं लागेल. म्हणजे अगदी काही दिवसांपूर्वी ग्लोबल हंगर इंडेक्स 2023चे आकडे आलेले होते. त्याच्यामध्ये भारताचा क्रमांक 125 देशांच्या यादीमध्ये 111वा होता. आपल्या शेजारी राष्ट्रांच्या सुद्धा आपण खाली होतो. पाकिस्तान 102, बांगलादेश 81, नेपाळ 69, श्रीलंका 60 क्रमांकावरती होतं. अगदी 15 दिवसांपूर्वीच हे आकडे आलेले होते. तेव्हा मोदी सरकारनं या मेथॉडॉलॉजीवरती प्रश्नचिन्ह निर्माण करत हे आकडे नाकारले होते. पूर्वग्रह दृष्टिकोनातून हे रँकिंग भारताला दिल्याचं तेव्हा केंद्र सरकारनं म्हटलेलं होतं. याबद्दल केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचं वक्तव्य तर खूप गाजलेलं होतं. कसा काढतात हा हंगर इंडेक्स? 140 कोटी लोकांच्या देशामध्ये 3000 लोकांना तुम्ही फोन करून विचारता का तुम्ही भुकेले आहात का, आणि त्यावरून मग ही आकडेवारी ठरते का, अशी खिल्ली स्मृती इराणी यांनी उडवलेली होती. I think that there are indices which do not project the India story, and deliberately so. For instance, Global Hunger Index. That makes headlines now. Many people have said it's all hogwash. How do they build that index? 3,000 people in a country of 140 crore get a phone call from Gallup. And they're asked, are you hungry? ग्लोबल हंगर इंडेक्स वाले असं फोन करून भुकेल्यांची संख्या ठरवतात का माहिती नाही, पण पंतप्रधान नरेंद्र मोदींना मात्र असा फोन करायची गरज पडलेली नाहीये. देशामध्ये पुढची 5 वर्ष 80 कोटी लोकांना याची गरज लागणार हे सत्य कदाचित त्यांनी आधीच ओळखलेलं आहे आणि स्वीकारलेलं सुद्धा आहे. शिवाय पंतप्रधान मोदी इतर राजकीय पक्षांनी अशा काही मोफतच्या घोषणा जाहीर केल्या की त्याची रेवडी कल्चर म्हणून खिल्ली उडवतात. विशेषतः आम आदमी पक्ष ज्या मोफत वीज, मोफत शिक्षणासारख्या योजना लागू करतं त्याचा कुठेतरी धसका भाजपनं घेतल्याचं काही दिवसांपूर्वी दिसत होतं. दिल्ली पाठोपाठ पंजाब जेव्हा आम आदमी पक्षानं जिंकलं तेव्हा या रेवडी कल्चरवरून मोदींनी जाहीर टीका करायला सुरुवात केली होती. आता या योजनेसाठी साधारणपणे 2 लाख कोटी रुपये केंद्र सरकारला खर्च करावे लागणार आहे. विशेष म्हणजे ही योजना राबवताना UPA सरकारच्या फूड सिक्युरिटी योजनेचाच आधार घेत त्याच्यामध्ये ही योजना विलीन करण्यात आली आहे. म्हणजे ज्या फूड सिक्युरिटीबाबत गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी साशंक होते तीच योजना एक प्रकारे ते पुढे चालू ठेवतायत. 5 राज्यांच्या निवडणुकीसाठी एका मोठ्या घोषणेची गरज भाजपच्या अंतर्गत सर्वेतून समोर येत होती आणि त्याच पार्श्वभूमीवरती ही घोषणा झाल्याचं सांगितलं जातंय आणि त्याला एक मास्टर स्ट्रोक, दिवाळी गिफ्ट म्हणून सुद्धा सगळ्यांसमोर साकार केलं जातंय. उज्ज्वला गॅस योजना, मोफत अन्नधान्य योजना या भाजपच्या UPच्या 2022च्या विजयामध्ये महत्त्वाच्या घटक मानल्या जात होत्या. आता त्याच योजनेवरती भाजपची मदार दिसतेय.
खरं तर अशाच पद्धतीच्या काही योजना दक्षिणेतल्या राज्यांनी याच्या आधी सुद्धा सुरू केलेल्या आहेत. काँग्रेससुद्धा न्यायसारख्या योजनेतून किंवा बेरोजगारांसाठी विशेष भत्ते देऊन एक प्रकारे या योजनांचं एक प्रकारे समर्थन करताना आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये अशा पद्धतीच्या घोषणा, मोफत घोषणा असाव्यात का, याच्याबद्दल वेगवेगळी मतांतर आहेत. काहींना असं वाटतं की त्याच्यामुळं ग्राहकांची किंवा नागरिकांची जी खर्चाची क्षमता असते ती वाढते आणि त्याच्यामुळे सुद्धा एक प्रकारे अर्थव्यवस्थेमध्ये उलाढाल जी आहे ती होत असते. प्रश्न तो नाहीये. प्रश्न हा आहे की या सगळ्या पार्श्वभूमीवरती पंतप्रधान मोदींची आधीची भूमिका आणि आताची भूमिका याच्यामध्ये फरक दिसतोय. आणि ज्या पक्षांना एरवी रेवडी कल्चर म्हणून ते हिनवत असतात, तर तशाच घोषणांचा आधार त्यांना घ्यावा लागतोय का, हे सुद्धा बघावं लागेल. आणि ज्या टायमिंगला ही घोषणा झालेली आहे, विचार करा, कोरोना काळामध्ये 3 महिन्यांसाठी सुरू झालेली योजना आता 2028 पर्यंत लागू होणार. 2024 नंतर नेमकं काय होणार याचा अंदाज आता आपल्याला माहिती नाहीये, पण त्याच्या आधीच पंतप्रधानांनी 2028 पर्यंतची डेडलाईन या घोषणेला दिलेली आहे. साहजिक आहे, या योजनेवरचं राजकारण पुन्हा सुद्धा आपल्याला पुढच्या काही काळामध्ये ऐकायला मिळेल. पण त्याच्या आधी या सगळ्या योजनेभोवतीचे हे प्रश्न समजून घेणं आवश्यक होतं. त्यामुळं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तुमच्या काही कमेंट्स असतील, सूचना असतील, तर त्या सगळ्यांचं स्वागत आहे. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि केवळ सबस्क्राईबच नव्हे तर बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ आले की तुम्हाला ते नोटिफिकेशन जे आहेत ते प्राप्त होत राहील. धन्यवाद.